सकाळी 6च्या बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या बातमीनं करतोय। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात एक मोठं अपडेट समोर आलंय। तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांकडून 10 लाख रुपये डिपॉझिट मागितल्याची कबुलीच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डीन धनंजय केळकर यांनी दिली आहे। पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्या दिवशी डॉक्टरांचे राहू केतू कसे फिरले माहिती नाहीये, त्यांनी पेशंटच्या केस पेपरवर 10 लाख डिपॉझिट लिहून दिलं अशी पद्धत नाहीये, पण त्या दिवशी डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी कसं काय लिहून दिलं हे माहिती नाहीये असं अजब उत्तर रुग्णालयाचे डीन धनंजय केळकर यांनी दिलंय। तर दुसरीकडे पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर न देता धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतलाय। तर या प्रकरणी सुश्रुत घैसास यांनी राजीनामा देखील दिलाय। आपण त्या विषयात नको जाऊ। नाही, शेवटचा नाहीच आहे, कारण आता 150 लोक शेवटचे 150 प्रश्न धर्मादाय आपण त्या विषयात नको जाऊ। तर यावेळेस धनंजय केळकर यांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूया। हे एकूण आपल्याला जर हे असेल तर आपण एक केलं होतं की डिपॉझिट घेण्याची जी पॉलिसी होती ती दीनानाथ मध्ये छोट्या रकमेसाठी कधीच नव्हती, पण मोठ्या रकमांसाठी विशेषतः 5 लाख 10 लाखाच्या पुढे जर असलं तर ती होती। ती आपण गेल्या 4-5 दिवसापूर्वी काढून टाकली। आमच्याकडे डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाहीये। हा आमचा ऍडमिशनचा पेपर आहे, त्या पेपरवर खर्चाचे अंदाजपत्रक असे दिले। हा छापील पेपर प्रत्येक रुग्णाला हा दिला जातो। हा भिसेंना नाही, एव्हरी सिंगल पेशंट गेट दिस पेपर। डॉक्टर याच्यावर लिहितात पेशंटचं नाव, त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहेत, शस्त्रक्रिया करणार आहेत का नाही करणार आहेत, खर्च किती होईल। डिपॉझिट लिहायची पद्धतच नाहीये, परंतु काही कारणाने त्या दिवशी राहू केतू काय डोक्यात आला, डॉक्टरांनी एक चौकोन करून त्याच्यामध्ये 10 लाख डिपॉझिट लिहिलंय। ही गोष्ट खरी आहे, असं कोणीही लिहित नाही। त्यांच्यापैकी कोणालाही तुम्ही विचारू शकता। मी इथे रोज साधारणपणे 10 शस्त्रक्रिया करतो, आजवर किती केल्या असतील अगणित असतील, एकाही पेशंटला असं काही लिहून दिलेलं नाही माझ्या आयुष्यात। या लोकांनी काय दिलं असेल त्यांना तुम्ही विचारू शकता। या संदर्भातले सविस्तर अपडेट्स देत आहेत राहुल कुलकर्णी, आमचे सहकारी आहेत आपल्यासोबत। राहुल, आपण पाहतो धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषदेतून पळ काढताना पुन्हा तेच प्रश्न विचारत असल्याचं म्हटलं आणि त्या ठिकाणाहून पळ काढला। तुम्ही देखील त्या ठिकाणी उपस्थित होता, नेमकं काय घडलं? असं आहे की पत्रकार परिषद घेण्याच्या सुरुवातीला ते असं म्हणाले की डॉक्टर घैसास, सुश्रुत घैसास यांनी जो राजीनामा दिला आहे त्या संदर्भातली आम्हाला माहिती द्यायची आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त जी प्रशासकीय बाब आहे आणि जी कायद्याच्या दृष्टीनं पुढे चौकशी म्हणून सुरू आहे त्याच्याबद्दल मात्र मी बोलणार नाही। आता पहिल्या भागामध्ये त्यांनी डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी का राजीनामा दिला, त्यांना कशा धमक्या येत होत्या, समाज माध्यमामध्ये कशी चर्चा सुरू होती, त्यामुळे कसं नकारात्मक वातावरण होतं, याला कंटाळून डॉक्टर घैसास यांनी अशी त्यांना भीती वाटल्यामुळं की ते ज्या रुग्णाला खासगी आणि मंगेशकर रुग्णालयामध्ये ट्रीट करतायत त्यांच्या उपचारामध्ये सुद्धा काहीतरी बाधा येऊ शकते असं समजून त्यांनी राजीनामा दिला, आणि तो आता मॅनेजमेंट समोर ठेवला जाणार आहे आणि तो मॅनेजमेंट स्वीकारणार आहे। ह्या पहिल्या भागासाठी पत्रकार परिषद होती। दुसऱ्या भागामध्ये मात्र असंख्य प्रश्न ज्याची उत्तरं मंगेशकर हॉस्पिटलकडनं मिळणं अपेक्षित होती, त्याबद्दल जेव्हा प्रश्न विचारायला सुरुवात झाली त्याच्यानंतर मात्र डॉक्टर म्हणजे डीन जे आहेत त्यांना अडचण वाटली, कारण यातले अनेक प्रश्न हे चौकशी समितीच्या अखत्यारीतले आहेत असं त्यांचं म्हणणं होतं। आता जसं की डॉक्टर घैसास यांनी त्या दिवशी नेमकं 10 लाख रुपये डिपॉझिट का मागितलं, तर त्याच्याबद्दल त्यांचा असा खुलासा आहे की अशा पद्धतीनं आधी आम्ही कोणत्याही रुग्णाकडनं डिपॉझिट मागत नाही। आमचा एक प्रिस्क्राईब फॉर्म आहे आणि त्या फॉर्मच्या आधारावरतीच आम्ही पेशंटची नोंदणी करून घेतो किंवा त्याचं ऍडमिशन होतं। त्या दिवशी नेमकं राहू केतू कसे त्यांच्या डोक्यात आले, म्हणजे हे अपघाताने त्या दिवशी घडलं असं त्यांना सुचवायचं होतं। दुसरं, संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर घैसास यांची जी जबाबदारी चौकशी समितीने निश्चित केलेली आहे त्या चौकशी समितीच्या परिघामध्येच डॉक्टर केळकर बोलत होते, आणि त्यांचं असं मत होतं की त्याही दिवशी ज्या दिवशी प्रत्यक्षात रुग्ण महिला आल्या त्यांच्या संदर्भामध्ये त्या इमर्जन्सी स्थितीमध्ये नव्हत्या, त्यांना योग्य ते उपचार केले गेलेले होते, हा त्यांचा आजही स्टँड आहे। जे नियमभंग झालेले आहेत ते नियमभंग मुख्यत्वे डॉक्टर घैसास यांनी केलेले आहेत असं दिसतंय। आणि खरं म्हणजे मला ह्या पत्रकार परिषदेतून अशी एक गोष्ट जाणवली
की डॉक्टर गैसास यांची जबाबदारी रुग्णालयानं सुद्धा निश्चित केलेली आहे. कारण हा प्रश्न त्यांना विचारला गेला होता की रुग्णालयाचं या संदर्भातलं काय मत आहे, त्याबद्दल ते स्पष्टपणे बोलले नाहीत. आम्ही त्यांना 2-3 प्रश्न विचारले होते की असंवेदनशीलता या सगळ्या प्रकरणामध्ये झाली का, तर त्यांनी निसंदिग्ध शब्दामध्ये हे मान्य केलेलं आहे की आमच्याकडनं ही असंवेदनशीलपणा झाला. तो असंवेदनशीलपणा कुठे झाला तर रुग्णांना सांगितलं गेलं की तुम्ही डिपॉझिट भरा. पण त्यांनी पुढे हाही खुलासा केला की रुग्णांच्या नातलगांना मी स्वतः बोललेलो होतो. कारण हे आता ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट आहे त्यांचं की जे ते स्वतः बोलले होते की तुम्ही पेशंटला जेवढे जमतील तेवढे पैसे भरा. तर नक्कीच. या सगळ्यातनं असं दिसतं आहे की रुग्णालय अजूनही असं मानतं आहे की त्या दिवशी जे काही घडलं त्या रुग्णाच्या संदर्भामध्ये तर योग्य ती गोष्ट रुग्णालयानं केलेली होती. डॉक्टर गैसास यांनी जे रुग्णालयाच्या प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये आहे ती गोष्ट केली नाही आणि ते त्याच्यासाठी जबाबदार आहेत. हाही प्रश्न त्यांना विचारला की पुढे रुग्णालयाच्या संदर्भातली स्वतःची म्हणून काही जबाबदारी आहे का, तर ते आजही असं म्हणतायत की रुग्णालयानं त्या रुग्णाला ट्रीटमेंट देण्यासंदर्भामध्ये कुठलीही हायगई केलेली नाही. जे गोल्डन आवर्स आणि जे चॅरिटी संदर्भातले नियम होते त्याच्याबद्दल जेव्हा प्रश्न विचारायला सुरुवात झाले त्याच्यानंतर मात्र ते निघून गेले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मी का निघून जातोय, तर तुमचे प्रश्न हे चौकशी समितीच्या मर्यादेअंतर्गत असलेल्या प्रश्नाशी निगडीत आहेत जे मी इथं देऊ शकत नाही. खरं म्हणजे महाराष्ट्राला अनेक प्रश्न पडले होते, त्याची उत्तरं ते शांतपणे देऊ शकले असते, पण अर्थातच पत्रकारांचे एकामागोमाग एक प्रश्न येत होते आणि ते प्रश्न रिपीट होते का, तर निश्चितपणे काही प्रमाणामध्ये रिपीट. निश्चितच त्यामुळे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आता समिती अहवालात नेमकं पुढे काय येतं हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल. राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.